गाईस सो आज आम्ही आमच्या रानात जाणार आहोत। ही बघा, ही माझी मम्मी आहे, ही माझी मावशी आहे, वैशू ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि ही आक्कू आहे, ही माझी बहीण आहे। सो आम्ही सर्व आता मस्त टमटम, हा एक टमटम आहे। जर तुम्ही गावाकडे कधी आले असणार तर तुम्हाला हे टमटम वगैरे माहिती असेल। गावाकडे कसं आपल्यासारखे ऑटो रिक्षा तसं काहीच नसतं, तर स्पेशल जर कोणाचे स्वतःचं वाहन वगैरे असेल तर ते ट्रॅव्हलिंग वगैरे करू शकतात, अदरवाईज तुम्ही हे टमटम वगैरे असं करू शकता। सो आम्ही मस्तपैकी आमच्या रानामध्ये सफरसाठी निघालेलो आहोत, पूर्ण ब्लॉग बघा। हे बघा, आता आम्ही सर्व रानात आलेलो आहोत आणि आमच्या सोबत हे सर्व बोऱ्या बिस्तारा पण आहे, पाण्याची बॉटल आहे, जार आहे, हे बघा पुढे पण माणसं चालत आहे। गाईस बसण्यासाठी हे बघा आम्ही चटई पण आणलेली आहे। आता मी रानामध्ये मस्त जेवण वगैरे बनवून खाणार आहोत। ऊन बघा, रानात ऊन किती आहे आणि हे आमचं उसाचं रान आहे, जिथून दिसतंय तिथून सगळं आपलंच वावर आहे। ही बघा, हिला एक बॉटल, ही बघा थोवाडी, हिला एक बॉटल उचलता येत नाही। उचल चल, चटई घेऊन काय होत नाही, उचल, पावर लागते, पावर ज्याच्याकडे पावर त्याच्याकडे वावर नाही, सॉरी ज्याच्याकडे वावर त्याच्याकडे पावर, उचल चला जोर लगा के हायशा। तिथे दीदी कुठे का माझी एक प्लेट घेऊन तिथला भात घे, देवाला दही भात। तेलाचं आणलंय की तेल आणलंय, तेल देवाला माव, हा दिवाला पण घे कशाचे तरी। मसोबाच्या नावानं चांग भले। गाईज ही माझी ताई आहे आणि आजचं पूर्ण नियोजन हिनेच ठरवलेलं आहे की आज आपण मस्तपैकी काहीतरी बेत करायचा। बेत करायचा नाही, नवस देवाच्या नावाने बेत केलाय, म्हणजे देवाच्या नावाने काही नाही सोडायचं, युट्यूबला टाकणार आहे, सगळीकडे फेमस करते तर मसोबाच्या नावानं चांग भले। बाई भाजी काढला आम्ही चांदी म्हणून छान आली।